एव्हरीवन, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही निघालोय वाल्कनबर्गच्या केव्समधील ख्रिसमस मार्केटला जाण्यासाठी। इतर ख्रिसमस मार्केटपेक्षा या मार्केटचं वैशिष्ट्य असं आहे की हे केव्सच्या आतमध्ये आहे। जवळपास 1 ते सव्वा तास ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही वाल्कनबर्गला पोहोचलो आणि केव्सच्या दिशेने निघालो। बाहेर प्रचंड थंडी होती। केव्सच्या बाहेरच आम्हाला गर्दी दिसली। आम्ही चालत केव्सच्या दिशेने निघालो। थंडी असल्याने इथे चहा तर मिळत नाही, पण मग हॉट चॉकलेट घेऊ असं आम्ही ठरवलं। सर्वांनी मस्त वाफाळत्या अशा हॉट चॉकलेटचा आनंद घेतला आणि मग आम्ही केव्सच्या एंट्रीच्या दिशेने गेलो। केव्सची जिथे एंट्री आहे तिथेही बाहेर खूप सुंदर सजवलेले होते। खूप गर्दी होती, परंतु जसे आपण तिकीट्स बुक केले आहे त्या स्लॉट्सनुसार आतमध्ये एंट्री मिळत होती, त्यामुळे केव्समध्ये आपण व्यवस्थित फिरू शकत होतो। तुम्ही बघू शकता, आता आम्ही केव्समध्ये एंट्री केली आहे। आतमध्ये किती सुंदर सजवलेले आहे। जागोजागी तुम्हाला ख्रिसमस ट्री दिसतील, त्यांना लाईट्सने सजवले आहे। सगळीकडे रोषणाई आणि ख्रिसमस रिलेटेड प्रॉप्स दिसतील, जसे की सांता क्लॉज, रेनडियर आणि इतर सगळ्या गोष्टी। बाहेर अतिशय थंडी होती, परंतु केव्सच्या आतमध्ये वॉर्म फील होत होते। इथे तुम्ही जीससचा देखावा बघू शकता। या केव्स इतक्या मोठ्या आहेत की आतमध्ये तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ शॉप्स बघायला मिळतील। होम डेकोर आयटम्स, क्लोथ्स, शूज, एव्हरीथिंग यू विल गेट हिअर। हे होम डेकोर आयटम्स किती युनिक आणि क्रिएटिव्ह आहेत। यातली काही बॅटरी ऑपरेटेड आहेत तर काही इलेक्ट्रिसिटीवर चालणारे आहेत, पण सगळे सुंदर आहेत। अजून एक गोष्ट जी मी आवर्जून करते ती म्हणजे ज्याही कोणत्या ठिकाणी आम्ही व्हिजिट करतो तिथे मी सुवेनियर विकत घेते। जसे की मी वाल्कनबर्गलाही हे सुवेनियर विकत घेतले। त्या ठिकाणची एक मेमरी असते, ती ॲज अ फ्रीज मॅग्नेट मी ते फ्रीजला लावून ठेवते। नंतर पुढे आम्ही या केव्सच्या ख्रिसमस मार्केटचं जे युनिकनेस आहे तिथे गेलो। तिथे काही ख्रिसमस ट्रीवर असे बॉल्स लावले आहेत आणि या बोर्डवर तुम्ही वाचू शकता की यू कॅन मेक अ विश अँड पुट इट इन द बॉल अँड हँग इट देअर ऑन द ट्री। तर असं मानलं जातं की आपण जी विश करतो ती पूर्ण होते। तिथे पेन, नोट आणि बॉल सगळं प्रोव्हाइड केलं होतं। विश लिहायची, बॉलमध्ये टाकायची आणि बॉल हँग करायचा। मग आम्ही अजून आतमध्ये ख्रिसमस मार्केट फिरलो। बाहेर जरी प्रचंड थंडी होती, पण आम्ही केव्सच्या आतमध्ये असल्याने आम्हाला आत थंडी जाणवत नव्हती। जशी आपल्यासाठी दिवाळी असते तसंच या लोकांसाठी ख्रिसमस आणि न्यू इयर असतं। सर्व लोक ख्रिसमस मार्केटचा मनसोक्त आनंद लुटतात, गिफ्ट्स घेतात, सेलिब्रेट करतात। ख्रिसमस मार्केट फिरून आम्ही केव्सच्या बाहेर आलो आणि मग विंटर वंडरलँडकडे जायला निघालो। विंटर वंडरलँडचंही सेपरेट तिकीट बुकिंग करावं लागतं। विंटर वंडरलँडमध्ये रोपवेने ते तुम्हाला वरती नेतात। वरती काही छोटे रेस्टॉरंट्स आणि फूड स्टॉल्स आहेत, जिथे तुम्ही काही फूड आयटम्स विकत घेऊन खाऊ शकतात। वरून खालचा नजारा खूप सुंदर दिसतो। मग फायनली आम्ही विंटर वंडरलँडला पोचलो। इथे खाली काही इनडोअर आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटीजही असतात ज्या आपण करू शकतो, पण आम्हाला ऑलरेडी 5 वाजले होते आणि खूप अंधार झाला होता, म्हणून आम्ही इनडोअर आउटडोअर ॲक्टिव्हिटीज नाही करू शकलो। परंतु रोपवेने आम्ही वरती गेलो। रोपवेने वरती जाताना
खरंच खालचा नजारा खूप सुंदर दिसत होता, कारण सगळीकडे लाईट्स आणि रोषणाई केलेली होती. खरंच सुंदर दिसत होतं. आम्ही वरती पोहोचलो, थोडं फिरलो आणि मग खाली यायला निघालो. तेव्हा अजून जास्त अंधार झाला होता, पण खालचं दृश्य छान दिसत होतं. जेव्हा विंटर वंडरलँडमधून बाहेर आलो, थोडं चालत पुढे गेलो तर आम्हाला मेरीगो राऊंड दिसलं आणि मग मुलांना मेरीगो राऊंडमध्ये बसवलं. ते बघून आपल्याकडच्या जत्रेतली आठवण झाली आणि स्वतःचं बालपणही आठवलं. मुलांनी मस्त एन्जॉय केलं आणि मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आणि अजून अशा व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर फॉलो करा. बाय.